నమస్కారం. నేటి సమాచారం వార్తలు చదువుతుంది మన్నే సాంబశివరావు. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील 14 गावे हे तेलंगणा आणि महाराष्ट्र बाउंड्रीवर आहे आणि ही 14 गावं महाराष्ट्राच्या जमाबंदी आयुक्ताच्या रेकॉर्डप्रमाणे ही सर्व गावं महाराष्ट्राची आहेत. त्यामुळं ही सर्व गावं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांचा महसुली रेकॉर्ड आणि यानंतर त्यांचा संपूर्ण जो काही व्यवहार आहे तो जरी त्या भागात आहे या भागात असला त्या राज्यात व्यवहार आहेत, त्या राज्यात काही शेती आहे, या राज्यात काही शेती आहे. त्यामुळं गावाचं जे गावठाण आहे ते महाराष्ट्रामध्येच राहील याबद्दलची कारवाई आम्ही चालू केलेली आहे आणि याबद्दलचा पुरावा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्याची नोंद आता महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. सर नेमका एक मिनिट त्याच्यामध्ये प्रश्न असा की त्या गावांमध्ये मतदार असेल किंवा दोन्हीकडे त्यांना मतदान काय महाराष्ट्रात आहे? 100% महाराष्ट्राचे मतदार आहेत. 14 गावातले नागरिक आणि महाराष्ट्रातच मतदान करतील. ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी ज्या आहेत त्या महाराष्ट्राचाच भाग राहणार आहे. त्यामुळे यामध्ये काही कन्फ्युजन नाही. जी आहे ती तेलंगणामधून येते अशी देखील माहिती उपलब्ध आहे. तर त्या काही काळ असा होता की तिकडला व्यवहार इकडला व्यवहार सारखा आहे. बाजारपेठ पण काही सीमा ओलांडाची एवढाच भाग आहे. लागून असल्यामुळे कुठे आपण भाजीपाला आणतो, किराणा आणतो किंवा हॉस्पिटलला जातो, तो व्यवहार आहे. पण जर स्टेटस काय, घरं कुठले आहेत, गावठाण कुठलेला आहे, ग्रामपंचायती कुठल्या आहे, महसुली रेकॉर्ड कुठे आहे, तर महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे जिवती चंद्रपूर मधले 14 ग्रामपंचायती गावं हे महाराष्ट्रात असतील आणि त्या महाराष्ट्रात आहेत. सर पण तेलंगणा पण उद्या जाऊन या दावा केला तर काय प्रश्न? तेलंगणाकडे रेकॉर्ड नाहीये, रेकॉर्ड महाराष्ट्राकडे आहे. त्यामुळं तेलंगणाचा दावा त्या ठिकाणी काही मजबूत होणार नाही. पण समाविष्ट झाले असं म्हणायचं की समाविष्ट करण्याची प्रक्रिया जवळपास झाली आहे. लवकरच त्याचा आम्ही अंतिम निर्णय करू.